द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम। स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना। हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे। या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत। मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु। हरिओम। मागचा पाठ जो घेतला होता त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे घेतले होते त्याचा थोडक्यात आढावा घेऊया आपण। ह्या विषयोमध्ये स्वामीजी मनुष्य वर्तनाचं त्यांचं जे काही निरीक्षण आहे सर्व जगातल्या मनुष्य वर्तनाचं ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडतायत आणि त्याचा एक खूप अतिशय उत्तम असा ग्राफ त्यांनी दिलेला आहे। तो ग्राफ मी आपल्याकडे शेअर करतो, पण त्याच्यामध्ये मागच्या वेळेला आपण जे काही बघितलं त्यातले मुद्दे थोडक्यात आपण घेऊया। शेअर करतो स्क्रीन। एक मिनिट फक्त। होतोय ना शेअर? हॅलो, ओके चला। हां, तर मागच्या पाठाचे थोडक्यात आढावा घ्यायचा म्हटला तर आपण मागच्या वेळेला बघितलं की सर्वसामान्य माणसं आपल्या जीवनात आपला खऱ्या पद्धतीने उदय किंवा आपली प्रगती होण्यासाठी म्हणजे पारमार्थिक आणि प्रापंचिक अशा दोन्ही पद्धतीने प्रगती होण्यासाठी विशेष माणसं प्रयत्न करत नाहीत। आणि त्यावेळेला आपण गीतेचा एक प्रकरण बघितला होता। गीता अध्याय 7 मधला 30ला श्लोक, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामापि सिद्धानाम कश्चिन्मा वेति तत्वतः। म्हणजे हजारो माणसापैकी कुणीतरीच एखादा माणूस साधनेला लागतो, म्हणजे प्रयत्नाला लागतो, परफेक्शनच्या प्रयत्नाला लागतो। आणि अशा अनेक हजार माणसं जी प्रयत्न करतात त्याच्यापैकी एखादा माणूस सिद्ध होतो। हे जे गीतेतलं ऑब्झर्वेशन आहे त्या गीतेतल्या ऑब्झर्वेशन प्रमाणेच एका सायंटिस्टचं मास्लो हायरार्की ऑफ ह्युमन नीड्स ही जी स्क्रीन आपण बघतो त्याच्यामध्ये दिलेलं आहे की माणसाला ज्या गरजा आहेत त्या काही मूलभूत गरजा आहेत, त्या म्हणजे अन्न, वस्त्र, पाणी, निवारा, त्याच्यानंतर काही सुरक्षितता त्यांच्या जीवनाला किंवा त्यांच्या राहण्याला, त्यांच्या याला सगळे शिक्षण वगैरे ह्या गोष्टी आवश्यक आहेत। त्या गोष्टी त्या मिळवण्यासाठी माणसं प्रयत्न करतात बरेच लोक। सेफ्टी नीड्स म्हणजे सुरक्षा। हा, हॅलो बोला। हॅलो, दिसत नाही, स्क्रीन नाही शेअर होत आहे आता, नाही दिसत, तेव्हा दिसत होतं। अरे बापरे, बरं ठीक आहे, मग जाऊ दे, चला स्क्रीन नाही झाला तर नाही झाला, दिसतो। हा, मग कदाचित तो इंटरनेटचा इश्यू असेल, कदाचित इंटरनेटचा इश्यू असेल। आता दिसतोय ना? हॅलो, जोशी काकांचं ना पिन लावा म्हणजे ते व्यवस्थित मोठं दिसेल चित्र मोठं करतो मी तुम्हाला, पाहिजे का मोठं? हे दाखवतो, मोठं दाखवतो मी तुम्हाला। हे खाली बेसिकली लाल मध्ये फिजिओलॉजिकल नीड्स आहेत। फिजिओलॉजिकल म्हणजे जे आवश्यक शारीरिक गरजा आहेत त्याच्यामध्ये अन्न, पाणी दिसतंय ना आता मोठं पाणी, त्याच्यानंतर
घर, रूपदार घर वगैरे रेस्ट ह्या पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरी आहे ती सेफ्टी नीड्स, म्हणजे सिक्युरिटी आणि सेफ्टी आहे. त्याच्यानंतर मग फॅमिली नीड्स आहेत, इंटिमेट रिलेशनशिप, फ्रेंड्स वगैरे. त्याच्यानंतर मग एस्टीम नीड आहेत, म्हणजे काय त्याला म्हणतात, इब्रत पाहिजे, इज्जत पाहिजे, मान सन्मान पाहिजे, प्रेस्टीज पाहिजे, आपल्याला काहीतरी मिळालं जीवनामध्ये ह्याची अचिव्हमेंट पाहिजे. आणि शेवटी टॉप ज्या आहेत त्या सेल्फ फुलफिलमेंट म्हणजे सेल्फ ॲक्च्युअलायझेशन म्हणतात. तर त्याच्यापैकी त्याने असं म्हटलेलं आहे की ह्या फिजिओलॉजिकल नीड्स, सेफ्टी नीड्स, याच्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात बेसिक नीड्ससाठी. त्यातले थोडे लोक ह्या सायकोलॉजिकल नीडसाठी, पर्टिक्युलरली माझं काहीतरी असलं पाहिजे, मी जसं आहे तसं माझं असलं पाहिजे, माझी घर पाहिजे, माझं प्रॉपर्टी पाहिजे, माझी रिलेशनशिप पाहिजे, माझी फ्रेंडशिप पाहिजे, माझं सर्कल पाहिजे, माझं सोशल नीड पाहिजे. आणि मग त्याच्यातून मग पुढे मला काहीतरी स्थान पाहिजे समाजामध्ये, मला काहीतरी इज्जत पाहिजे, मला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मान्यता पाहिजे, मला कुठेतरी एखादं सन्मानाचं पद पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी माणसं इथे खूप प्रयत्न करतात, खालच्या एक दोन गोष्टीसाठी. या पुढच्या गोष्टीसाठी त्यातले थोडे प्रयत्न करतात, परंतु हा सगळा ट्रायंगल कमी कमी होत जाते. बघा, त्याप्रमाणे ही काय आहे हे आपण का बघत घेतोय, मागच्या वेळेला बघितलं होतं आणि ह्या वेळेलाही बघतोय, एवढ्यासाठी की एकंदर जगातल्या सगळ्या माणसांचं जे काही वर्तनाची वृत्ती आहे त्या वर्तनाच्या वृत्तीचा अभ्यास, कारण या योग ग्रंथामध्ये शेवटी विकारांचा अभ्यास करायचा आहे. काम हा सुद्धा विकार आहे, अत्यंत मुख्य असा विकार. आणि तो जो विकार आहे तो विकार आपल्याला योग्य पद्धतीने आपल्यासाठी कसा वापरायचा हा विचार आहे. म्हणून याच्यामध्ये हे एक वर्तनासाठी माणसांचे काय मोटिवेशन्स असतात ती आपण बघितली. दुसरा, ही जी अत्यंत महत्वाची फिगर आता आपण बघतोय ह्याच्यामध्ये, ही आपण मागच्या वेळेला पण बऱ्याच वेळा बघितली होती. ह्या आकृतीवरच आपण आज थोडा विचार करणार आहोत, कारण ही संकल्पना या चारही योग ग्रंथांची आहे. मुख्यत्वे या पहिल्या दोन योग ग्रंथासाठी ही संकल्पना खूप महत्व आहे की उत्क्रांतीमध्ये माणूस हा प्रगत होत गेला का प्रगत होत नाही गेला, हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये उत्क्रांतीमध्ये कशी कशी वाढ झाली. आणि परत इथे हा स्वामीजी अखिल मानवजातीचा विचार करतात आणि त्याचं कारण अध्यात्मात अज्ञान नैवेद्य आहे. आणि ऍक्च्युअली प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण बघितलं तर ही जी आपल्याला काम, ही बेसिक काम म्हणजे अस्तित्व टिकवण्यासाठी जी काही गोष्ट करायला लागते त्याला काम हे स्वरूप आहे. पण नंतर कामानंतर क्रोध, क्रोधानंतर लोभ, मद, मत्सर, माया हे विकार वाढत गेले. आणि विशेषत्वाने हे विकार जे आहेत ते माणसामध्ये जास्त आहेत, प्राण्यामध्ये नाहीच आहेत, फक्त माणसामध्ये असले विकार आहेत. म्हणून ह्या उत्क्रांतीमध्ये माणूस जो उत्क्रांत होत गेला तो खरा उत्क्रांत झालाय का, खरा उत्क्रांत होण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करायला लागतील, हा चिंतनाचा विषय आहे. आणि म्हणून आपण हे परत एकदा बघतोय. मागच्या वेळेला आपण आणखीन एक मुद्दा बघितला होता की आपल्याला योगामध्ये, म्हणजे योगाचा सुद्धा याच्यामध्ये विचार आहे, या योगाची साधना पण आहे, आपण ध्यान पण करतो. आणि या ध्यानातून शेवटी आपल्याला एक सत्याची अनुभूती यायला पाहिजे. आणि सत्याची अनुभूती राहण्यासाठी, ध्यान करण्यासाठी आपल्या चित्ताची कशी तयारी करायला पाहिजे हे आपण मागच्या वेळेला काही प्रमाणात बघितलं होतं. आणि त्याच्यात आपण बघितलं की आपल्याला सत्य दिसतं का, आपण जे बघतो आपल्या डोळ्यांनी किंवा आपल्या ज्ञानेंद्रियांनी, आणि जे आपल्याला कळतं बघितल्यानंतर, पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर जे कळतं ते सत्य असतं का. त्याच्यामध्ये आपण बघितलं दृष्टा, दृश्य आणि दर्शन या तीन गोष्टी आहेत. त्याला त्रिपुटी असं आपण म्हटलं, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. आणि ह्याच्यामध्ये हा द्रष्टा जो आहे, हा द्रष्टा जर का शुद्ध द्रष्टा असेल त्याला शुद्ध दृश्य दिसेल आणि मग त्याला शुद्ध दर्शन होईल. आणि योगामध्ये हे सत्य दर्शन किंवा शुद्ध दर्शन अपेक्षित असतं. आणि म्हणून योगाचा जो मूळ विचार आहे तो योगाचा विचार म्हणजे ध्यान करता करता आपल्याला हळूहळू दोन पदं आपण मागच्या वेळेला बघितली होती. एक, अथ योगानुशासनम, हे पहिलं सूत्र आहे पतंजलीच्या योग ग्रंथातलं. आणि ते म्हणजे एक ठराविक पद्धतीने, अनुशासनाने, पर्यवक्षिततेने ही योगाची प्रक्रिया करायला पाहिजे. आणि त्यातलं पहिलं सूत्र आहे जे शिस्त वापरायला पाहिजे, योग चित्तवृत्ती निरोधः. म्हणजे आपण आपल्या ज्ञानेंद्रियांनी किंवा आपल्याला जे काही सेन्सेशनल इन्स्ट्रुमेंट
ह्या परमेश्वराने किंवा ह्या शरीरामध्ये दिलेलं आहे त्या सगळ्या त्याच्यामध्ये ही जी म्हणजे इंद्रिय आहेत, काय ज्ञानेंद्रिय आहेत, त्या ज्ञानेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला होणारी त्याचं ज्ञान, ह्या 2 गोष्टी असतात. तर ह्या गोष्टी होण्यासाठी जो बघणारा आहे तो बघणारा शुद्ध पाहिजे. बघणारा शुद्ध पाहिजे ह्याचाच अर्थ बघणाऱ्याच्या चित्त शुद्ध पाहिजे. चित्तामध्ये वेगळ्या वेगळ्या जर वृत्ती असतील तर त्या वृत्तीमुळे त्या माणसाला दृश्याचं परसेप्शन होतं किंवा आकलन होतं, सत्याचं आकलन होत नाही. आणि म्हणून जेव्हा हा बघणारा, हा द्रष्टा जो आहे तो अत्यंत शुद्ध चित्ताचा होईल, त्या शुद्ध चित्ताने जेव्हा तो ध्यान करेल आणि मग ते जग बघेल त्यावेळेला ते खरं दृश्य दिसेल. हा पण आपण मागच्या वेळेला काही भाग बघितला होता. अर्थात हा भाग आपल्याला 4ही ग्रंथात पुढे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बघायचा आहे, परंतु हे बेसिक माहिती आपण बघितली. आणि मग ह्या पद्धतीने आपण ध्यान करत असता शेवटी मग एक 10 मिनिटं आपण ओंकार ध्यान म्हणजे अत्युच्च शक्तीला समर्पण असं 10 मिनिटाचं केलं होतं. आणि आज सुद्धा आपल्याला ते करायचं आहे. आणि खांदे मला आठवण करा जर का मी विसरलो तर मला सांगण्यासाठी, एक शेवटची 5-10 मिनिटं राहिलेली असताना. ओके, तर आता आपण आजच्या मुद्द्याकडे जाऊया. ही जी फिगर आपण बघताय, दिसतंय ना तुम्हाला ही आता सध्याची फिगर, संकल्प गुंतण्याचा आणि सुटण्याचा. ही खूप महत्वाची आहे आणि ह्याच्यावर म्हणजे जास्त आपण चर्चा करतोय कारण इथे आपल्याला समस्याची कारणं आणि समस्याचे उपाय ह्या दोन्ही गोष्टी आपण इथे ह्याचा विचार केला तर त्याच पद्धतीने पुढे या सगळ्या योगग्रंथाचं चिंतन आहे. इथे आपण बघितलंय की काम, क्रोध, इन्स्टिंक्ट्स फॉर ऑल स्पेसिस, म्हणजे प्रत्येक एकपेशीय प्राण्याला सुद्धा काही प्रमाणात काम तर बेसिक सगळीकडे आहे, परंतु क्रोध हा सुद्धा काही प्रमाणात आहे. पण मोह, लोभ, मद, मत्सर, माया हे माणसाचे अधिकीचे विकार आहेत. आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे कामविकाराने निर्माण झालेलं जग माणसाच्या प्रगतीपर्यंत माया विकारात गुंतलेलं दिसतं. त्यातून सुटत जायचं. तर आता हा असा गुंतलाय तो माणूस, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर इकडे, आणि इकडे उलटा मार्ग दाखवलाय. सुटण्याचा मार्ग काय आहे तर ह्या ध्यानातून असे उलटा प्रवास करत करत आपण परत जर का आज्ञाचक्राला आलो तर अशा पद्धतीने हा सुटण्याचा मार्ग दिसेल. आणि ह्या फिगरचा आपण विचार करूया. पण स्वामीजींनी हे जे चिंतन केलेलं आहे ते चिंतन विविध पद्धतीने केलेलं आहे. आणि आज आपण एक त्याचा वेगळं डायमेन्शन पण ॲडिशनल बघणार आहोत, जे योगग्रंथामध्ये प्रत्यक्ष इन्क्लूड नाही परंतु ह्या विषयाशी इन्क्लुडेड आहे. आणि ते आहे इतिहासाचं जग. मी मुद्दाम हे सगळा स्वामीजींचा अभ्यास आणि ह्या विषयासंबंधी सगळ्या गोष्टी आपण चिंतनात आणण्याचा प्रयत्न करतोय की इतिहासाचं जग नावाचं एक स्वामीजींनी आपल्या तरुण साधकांच्या समोर प्रत्यक्ष असताना जी विवेचना केली होती. म्हणजे इतिहासामध्ये काय घडलेलं आहे, इतिहासा जगाचा जो संबंध आहे त्या इतिहासाच्या एकंदर घडलेल्या घटनांचा अभ्यास आणि त्याचा संबंध माणसाच्या वर्तनाशी कसा आहे किंवा वृत्तीशी कसा आहे ते त्याने दाखवत होतं. आणि ह्या इतिहासाचा जग म्हणजे हा जर का आपल्याला हे पुस्तक प्रसिद्ध झालं असेलच मला वाटतंय, परंतु दिवाळी अंक जो मनशक्तीचा 2003 आणि 4 मध्ये आहे त्याच्यामध्ये हे सगळे पाठ आलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी परत माणसाची प्रगती कधी होते आणि माणसाची अधोगती कशी होते याचा विचार केलेला आहे. त्याच्यात स्वामीजी म्हणतायत की आपण पाहतो की एखादं घराणं, एखादं राजकारण, एखादा देश, एखादी संस्कृती उंचावर चढते, मोठी होते, पण मोठी झाली की तिथेच ती राहत नाही, हळूहळू परत खाली येते, परत वर जाते, परत वर, असं होतं. आणि हे का झालं हे चिंतन स्वामीजींनी केलं. आणि ते म्हणाले हे सुद्धा कळण्यासाठी आपल्याला विश्वाचे मूलभूत नियम, फंडामेंटल लॉज जे आहेत किंवा निसर्गाचे मूळ नियम आहेत ते लक्षात गेले पाहिजेत. ते खालीवर होणं हा विश्वाचा आणि दुनियेचा सगळ्याचाच नियम आहे. म्हणजे ह्या सगळ्या जगामध्ये सगळ्या जेवढ्या संस्कृती झाल्या त्या सगळ्या संस्कृतींना हा खालीवरपणा किंवा जी काही राज्य झाली, महाराज्य झाली, साम्राज्य झाली ह्या ठिकाणी आलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी स्वामीजींनी ह्या पाठामध्ये एक 2 ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या आज आपण थोडक्यात बघूया, आढावा घेऊया. आता वैदिक काळ घेतलेला आहे स्वामीजींनी. म्हणजे भारताच्या इतिहासातला वैदिक काळ हा दैदिप्यमान काळ होता. तो साधारणतः 5,000 वर्षाचा होता असं म्हणतात. खरं कमी जास्त असेल,
पण तो सर्वात वैभवशाली होता. त्यावेळेला भारतीय संस्कृती म्हणजे एकंदर ज्ञानाच्या दृष्टीने आणि साम्राज्याच्या दृष्टीने जगात अनेक ठिकाणी पसरलेली होती. आता हे काय झालं, तर स्वामीजी म्हणतात ती संस्कृती त्यावेळेला एवढी म्हणजे इंग्रजांचं राज्य 150 वर्षच टिकलं किंवा मोंगलांचं राज्य सुद्धा 700-800 वर्षच टिकलं, पण ही 5000 वर्ष संस्कृती टिकली याचं कारण ती एका विशिष्ट तत्वाशी एकरूप होती. ते नाव विश्वसमता, समतेशी एकरूप होती. म्हणजे आम्ही एकत्र राहू, एकत्र नांदू, एकत्र विचार करू, सहना वहतू सहनो भुनक्तू, ही जी विचार पद्धती होती त्या पद्धतीने ही संस्कृती वाढली होती, आक्रमण करून नव्हती वाढली. आणि ह्याच्यामध्ये एक प्रकारची प्रतिष्ठा आहे असं वागण्यामध्ये, की मला कष्ट पडलं तरी हरकत नाही, पण मी इतरांशी एकत्र राहण्याचा प्रयत्न करीन. असा जो माणूस वागतो आणि असा जो समाज वागतो किंवा अशी जी संस्कृती वागते त्यांची उंची नकळत वर जाते. कारण ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये कष्ट करायची, अडचण सोसायची, आपला अहंकार बाजूला ठेवायची सवय जी असते ती आपोआप लागते. आणि हे वैदिक संस्कृतीने सांगितलं आणि तसं त्यावेळच्या लोकांनी जगून दाखवलं. एकत्र राहण्याचा झेंडा, कृतज्ञतेचा झेंडा, समतेचा झेंडा त्यांनी हातात घेतला आणि मग ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू त्यांनी प्रत्यक्ष जगल्यामुळे मग त्या लोकांना आवडल्या आणि मग कुठलंही आक्रमण न करता अत्यंत प्रेमाने ही संस्कृती अनेक ठिकाणी गेली. मग पुढे काय झालं, पण हे करता करता हळूहळू साधारणतः 1000-1200 वर्षाचा हिशोब आपण इतिहास बघितला तर त्यावेळेला आपण अनेक चुका केल्या. आम्हाला का परतंत्र्य आलं, आमच्यात का फाटाफूट झाली, एवढी उच्च मूल्य होती ती आपोआप का गेली, याचं कारण आहे काय की हा समतेचा विचार हळूहळू आमच्या दैनंदिन जीवनात आपल्याला टिकवता आला नाही, आपल्या व्यवहारात आपल्याला राहतात. आणि मग काय झालं, मग ह्या जातीपेक्षा ही जात मोठी, या समाजापेक्षा तो समाज मोठा, माझ्यापेक्षा तो लहान, त्याच्याशी मोठा, असं करायची सुरुवात झाली. आणि मग हे करताना ही मूळ तत्व नाहीत, परंतु ह्या पद्धतीचा एक विचार ह्या संस्कृतीत शिरला. आणि मग बघा, पृथ्वीराज चव्हाण एक मोठा राजा झाला, पण त्याचा पराभव कोणी केला, तर स्वकीयांनीच केला. कुणी केला, ते म्हणले परक्याची मी मदत घेईन पण ह्याचा काटा काढीन. कोण म्हणाला, तो तर जयचंद राठोड म्हणून एक त्याच वेळेचा एक त्याचा सरदार वगैरे कोणतरी होता, तो म्हणाला. हा जो जयचंद आहे त्यांनी सुरुवात ह्या पद्धतीने केली. तिथे त्यांनी पृथ्वीराज चव्हाणचा घात केला, शत्रूशी त्यांनी संधान बांधलं आणि त्या काळात आपला पराभव सुरू झाला आणि तिथपासून विषमता सुरू झाली, ती अजून आपल्याकडे आहे. आता वैदिक काळानंतर काही जे प्रॉब्लेम होते त्याच्यासाठी ते निवृत्त करण्यासाठी किंवा त्याच्यावर उपाय शोधण्यासाठी बुद्ध धर्म निर्माण झाला, जैन निर्माण झाला. वैदिक लोक चुकले वैदिक काळातले आणि ते चुकले म्हणून चुकीच्या रूढी आल्या. परंतु पुढे बुद्ध आणि जैन धर्मात पण तेच झालं आणि परत अशा पद्धतीने हे काम झालं. साधारण 6व्या शतकात 6व्या-7व्या शतकामध्ये मुसलमान धर्म जोर करायला लागला. साधारणतः वर्ष-दीड वर्षात तो जगभर गेला. आता मुसलमान धर्म सुद्धा मूळ त्यागावर उभारलेला धर्म होता. आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे एकत्र राहू, अशा पद्धतीने त्या धर्माने सुरुवात केली होती आणि तो परत सगळीकडे गेला. ख्रिस्ती धर्माने पण अशाच पद्धतीने सुरुवात केली आणि म्हणून तो पुढे धर्म गेला. 15व्या शतकापासून ब्रिटिश पुढे आलं. 400 ते ही जी इतिहासाचं जग नावाचं जे हे आहे ते जरूर सगळ्यांनी बघण्यासारखं आहे. कारण ही पुस्तकं जी आहेत की हा विचार आहे, हा ओरिजिनल आहे आणि हा ओरिजिनल विचार करता करता त्या ठिकाणी उपाय पण दिलेले आहेत. स्वामीजी म्हणतात 15व्या शतकापासून ब्रिटिश पुढे आले. 400-450 वर्ष ब्रिटिशांची सगळ्या जगात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राज्य होती. आता ब्रिटिश गेले, आता अमेरिकन आलेत. गेल्या 200 वर्षात अमेरिकनांची चलती होती. आणि काही 100 वर्ष राहील, अमेरिका पुढे जाईल, पण हळूहळू पुढे जाण्याचं आणि टिकण्याचं अंतर आता कमी होत आहे. रशिया भरभराटे आला, त्यांनी समतेचा घोष केला.
पण प्रचंड त्यांनीच सांगितलं की आम्ही भ्रष्टाचार करतो आणि म्हणून त्यांच्याकडेच रिफॉर्म झाले आणि ते टिकले नाहीत. ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं, ते 17व्या शतकात इथे आले. प्लासीची लढाई झाली, त्यांनी भराभरा आपल्याला जिंकायला सुरुवात केली आणि 100 ते 150 वर्षात त्यांनी सगळा भारत जिंकून टाकला. आणि अशा पद्धतीने 20व्या शतकात ते गेले, पण तरीसुद्धा एवढे वर्ष 150-250 वर्ष त्यांनी आपल्याकडे आणि अन्य ठिकाणी राज्य केलं. आता हा सगळा धावता इतिहास घेतला, पण ब्रिटिशांचा इतिहास तरी कसा आहे? म्हणजे आपल्याकडला भारताचा इतिहास आणि भारतात भारतीय संस्कृतीचा थोरपणा, नंतर त्याच्यात झालेला ऱ्हास आणि त्याच्यानंतर झालेले आपण थोडक्यात आढावा घेतला. तर ब्रिटिशांचा इतिहास कसा आहे? तर ब्रिटिश सुद्धा रानटी अवस्थेत होते. ज्या वेळेला वैदिक संस्कृती चालवणारे हिंदू राजे प्रगतीच्या काठावर आले होते, वैभवाच्या शिखरावर होते, त्यावेळेला ब्रिटिश रानटी अवस्थेत होते. आपल्याकडे जेव्हा वैभवाच्या शिखरावर काही राजघराणी तळपत होती, त्यावेळी इंग्रजांची परिस्थिती अगदी खालच्या. 2000 वर्षापूर्वी आपली संस्कृती सर्वोच्च होती आणि ब्रिटिशांची संस्कृती काय होती त्याचा इतिहास आपण जर का पाहिला. आणि स्वामीजी म्हणतात, मी आज मुद्दाम तुम्हाला त्या इतिहासाचं पान उलटून सांगणार आहे. आणि हे पुस्तक त्यांनी एका लेखकाच्या, मराठे म्हणून एक लेखक आहे, संपूर्ण इंग्लंडचा संपूर्ण इतिहास असा तो त्यांनी पुस्तक लिहिलं आहे, त्याच्या आधारे हा सांगितलेला आहे. तो थोडक्यात इतिहास असा आहे, ज्याला ग्रेट ब्रिटन म्हणजे बृहन ब्रिटन असं म्हणतात. त्या बेटाचा 2400 वर्षापूर्वीच्या ग्रीस देशातील एका ग्रंथकाराने अल्बियन असा उल्लेख केला आहे. अल्बियन याचा अर्थ श्वेतद्वीप असा आहे. बुट्स नावाच्या पराक्रमी पुरुषावरून या बेटाला ब्रिटानिया असं नाव पडलं. अजून ते ब्रिटन म्हणून अजून सुद्धा प्रचारात आहे. त्या काळात या बेटात निरनिळ्या लोकांची वस्ती होती. त्यांच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या टोळ्या होत्या. प्रत्येक टोळीचा एक नायक होता आणि त्या टोळ्यांची आपापसात नेहमी युद्ध चालू असत. म्हणजे दक्षिण प्रदेशातील, म्हणजे आजच्या इंग्लंडच्या दक्षिण भागातील लोक त्यातल्या त्यात इतरांपेक्षा थोडे सुधारलेले होते. ते शेती वगैरे करत, जमिनीची मशागत करीत आणि अगदी म्हणजे शरीर आच्छादनासाठी वस्त्रांचा उपयोग करत. बाकी वस्त्र पण वापरत नव्हते. पण मध्य आणि उत्तर भागातले लोक शुद्ध रानटी होते. रानात शिकार करून मिळवलेल्या मांसावर ते उदरनिर्वाह करायचे. त्या मारलेल्या जनावरांच्या कातड्यांचे कपडे करायचे आणि अंगावर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गोंदून घेऊन एक प्रकारचा निळसर रंग पासून शरीर सुशोभित करायचे. ही सगळी परिस्थिती ज्यांनी जगावर राज्य केलं त्या ब्रिटनची 2000 वर्षापूर्वी होती. आता कोणत्याही देशातले प्राचीन काळाच्या लोकांप्रमाणे हे लोक सुद्धा शूर आणि काटक होते. ढाल, तलवार, बर्ची हळूहळू ते पुढे शिकले. त्यांच्यामध्ये युद्धाचे रथ सुद्धा आले आणि अशा पद्धतीने हळूहळू त्यांनी जंगलात श्वापदांची शिकार केली आणि मग शहरं बसवली, गावं बसवली आणि निवासस्थान निर्माण केली. ऍक्च्युअली हे धर्मसंबंधाने पाहिलं असता त्या इतिहासात लिहिलेलं आहे की हे ब्रिटिश लोक मूर्तीपूजक सुद्धा होते. ओक नावाच्या वृक्षाला ते फार पूज्य मानत असत. त्या ओक वृक्षाच्या राईत त्यांचे धर्मबी होत असत आणि त्यांच्या सुद्धा अनेक समजुती ज्या धार्मिक होत्या त्या पण त्याच्यात दिलेल्या आहेत आणि त्या काही फार मोठ्या सायंटिफिक ऍडव्हान्स नव्हत्या. आणि अशा ज्यावेळेला ब्रिटनच्या इतिहासात रानटी टोळ्यांचं राज्य होतं तेव्हा त्यांना जिंकण्यासाठी रोमन लोक आले. आणि काय झालं पुढे? त्या रोमन लोकांना कोणी मदत केली? जसा आपल्याकडे जयचंद होता त्यावेळी त्यांच्याकडे सुद्धा एक जयचंद निघाला. त्यांच्यापैकीच एखाद्या टोळीने रोमन लोकांना बोलावलं आणि की म्हटलं की तुम्ही आमच्या मदतीला या, तुम्ही आमच्या मदतीला या. त्यांना बोलवलं, आपल्या लोकांचा पराभव केला आणि मग स्वतःचे स्वार्थ केलं. म्हणजे जे भारतात घडलं तेच तिथे घडलं. याचंच नाव इतिहास. मग ब्रिटिशांनी धडे कुठे घेतले? ते म्हणाले ठीक आहे, आता आपण खूप मार खाल्ला, आता आपण एक राहूया. पुढे ब्रिटन एक राहिलं. आपल्यातल्या फाटाफुटीचा त्यांनी फायदा घेतला. फाटाफुटी आपल्या झाल्या, आपलं वाटोळं झालं. हा इतिहासाचा धडा आहे आणि ब्रिटन आपल्यावर राज्य करायला लागलं. तर अशा पद्धतीने एकमेकाची जर का आपण प्रतिष्ठा सांभाळत, एकमेकांना सांभाळत, एकमेकांसाठी कष्ट करत आणि
कष्ट अहंकाराच्या ह्याच्या पद्धतीने त्याचा जर का आपल्याला गर्व नाही झाला तर आपण पुढे जातो. थोडक्यात एक देश खाली जातो पुन्हा वर येतो. पण केव्हा केव्हा सुधारतो तो जेव्हा समता, एकता आणि खरं वापरतो आपल्या आयुष्यात, त्यावेळेला तो पुढे होतो. थोडक्यात त्यागाने पुष्कळ भोग निर्माण होतात. असं करत करत आपण पुढे गेलो तर म्हणजे इतिहासाचा धडा हा आहे की कोणीही काही टिकत नाही. जिथपर्यंत ते कष्ट करतात, जिथपर्यंत ते चांगल्या तत्वाने वागतात, जिथपर्यंत ते एकत्रपणा आहे, जिथपर्यंत काही तत्व पाळले जातात, तिथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये असेच चढउतार झालेले आहेत. हे आपण जर का लक्षात घेतलं तर हा जगाचा इतिहास थोडक्यात म्हणजे परत स्वामीजींचं जे म्हणणं आहे ते असं आहे की सगळे जे प्रश्न आहेत आज आणि पूर्वीचे सुद्धा जगात आलेले ते अतिस्वार्थामुळे चाललेले आहेत. अति स्वतःचाच फक्त विचार केलेला चाललेले आहेत. आणि मग स्वार्थ ज्याचे म्हणतात त्याची स्वार्थाची व्याख्या तरी योग्य करायला पाहिजे. पण ते कोणी समजून घेत नाही. स्वार्थ याचा अर्थ स्वचा अर्थ जर का समजला, स्व म्हणजे कोण आहे, हाच सगळा काय म्हणतात तो तत्वज्ञानाचा आणि अध्यात्माचा विषय आहे. थोडक्यात आज जो सुख भोगण्यासाठी लंपट होईल त्याला कधीही सुख मिळणार नाही. ज्याला कष्टाची सवय असेल तो पुढे कष्टी होणार नाही. आणि म्हणून थोडक्यात खूप प्रयत्न करा, वैभव वाढवा, पण त्या वैभवात वाहून जाऊ नका. आणि भगवद्गीता आपल्याला हेच सांगतं, स्वकल्याणाचं संयमाचं ज्ञान शिकवतं. तर हा आपण मुद्दाम तो पाठ एक घेतला, त्याच्यामध्ये आज एक पाठ आहेत पुढचे आणि ते आपल्याला प्रत्यक्ष घ्यायलाच पाहिजे असं नाही. परंतु ह्या पाठाच्या निमित्ताने आपण जो आत्ता एक बघतो हे गुंतण्याचा आणि सुटण्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जे काम, क्रोध, मोद, मत्सर, माया जे झालेलं आहे हे सगळं स्वार्थाचा विचार करून झालेलं आहे. आणि म्हणून आपण ह्या पद्धतीने इतिहासाचा सुद्धा विचार करू शकतो. आपण आता ही जी फिगर आहे आपल्या समोर ती उत्क्रांतीची फिगर आहे. आणि या उत्क्रांतीचा आपण विचार मागे काही पाठामध्ये केलेला आहे. मला वाटतं पाठ 6, 7 आणि 8 यामध्ये पाठ केला होता. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण म्हणजे जर्मनीचे लेटेस्ट शास्त्रज्ञ जे डेव्हिड कॉर्ड्स आहेत त्यांचं स्वामीजींनी कोटेशन दिलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये किंवा आत्ताच्या लेटेस्ट ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पण त्याने असं बघितलेलं आहे की मॅन हॅज इमर्ज इन द ॲनिमल ॲज अ रिझल्ट ऑफ इव्हॅल्युशनरी प्रोसेस. म्हणजे ह्या एकपेशीय प्राण्यापासून जी सगळी उत्क्रांती झाली त्याच्यामध्ये माणूस हे अत्यंत प्रगत अवस्थेत उत्पन्न झालेलं ऑर्गॅनिझम किंवा प्राणी आहे. आणि मग त्या कार्ड्स नावाचा शास्त्रज्ञ आहे, जर्मन शास्त्रज्ञ, त्यांनी असं कबूल करून टाकलं की उत्क्रांतीच्या सगळ्या पद्धतीत वाद आहेत, मतभेद आहेत, परंतु या सबंध जगाच्या रचनेमध्ये जेवढे प्राणी आणि जेवढे मनुष्य रचनेच्या प्रकारात एकत्व आहे ते कोणीही नाकारलेलं नाही. म्हणजे एकपेशीय प्रासापासून अनेक पेशीय प्राणी आणि माणूस हे जे आहे ह्याच्यामध्ये एक काहीतरी एकसंधता पण आहे. आणि मग जी शरीर वाढीची जी सलगता आहे खालच्या प्राण्यापासून मनुष्य प्राण्यापर्यंत दिसते तशी बौद्धिक सलगता पण मानावी का. आणि मग त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर ह्याच्यावर दिलेलं आहे. आणि ह्याची चर्चा स्वामीजींनी व्हॉट माइंड मीन्स ह्याच्यामध्ये केलेली आहे. आणि स्वामीजींनी ही सलगता कशी आहे ती कशी आहे ते आपण पुढे बघणार आहोत. ती पण दिलेली आहे. ती का आपण परत सगळं समजून घेतोय की आपण कशा पद्धतीने गुंतलो गेलोय आणि मग सुटण्यासाठी आपल्याला जे उपाय करायचे ते वर्तनात्मक उपाय कसे असतील आणि ध्यानात्मक उपाय कसे असतील हे आपल्याला समजून घ्यायचंय. आपण जर का मन किंवा विचार हा अत्युच्च प्रगतीचा भाग समजायचा असेल, जो मानवाचा विचार आणि मानवाचं मन हे अत्यंत प्रगत आहे किंवा जो कॉन्शियसनेस आहे, स्वसंवेद्यता आपण मागच्या वेळेला बघितलं होतं, तो सगळा माणसाकडे आहे. तर तो कसा झालेला आहे तर मूळ आपण तो बोगदा पण बघितला होता मागच्या वेळेला. आणि इथे जर का असेल तर मी ती स्लाइड पण दाखवतो. हा बघा, हा बोगद्यावर आपण 1-2 पाठ घेतले होते की महास्फोट पूर्वी शून्य स्थिती होती, काहीही नव्हतं. त्या ठिकाणी जो महास्फोट झाला त्या ठिकाणी जग निर्माण झालं. मग अध्यात्माच्या संकल्पनेप्रमाणे
त्याची ज्या काय पद्धतीने किंवा ह्या उत्क्रांतीच्या पद्धतीने प्राणीजीव स्थिती पूर्वस्थिती झाली, जीव निर्मिती प्रारंभ झाला, अमेबा झाला, नंतर मग उत्क्रांती मनाची होत होत शरीराची अमेबा ते मानव उत्क्रांती झाली, आणि मग शेवटी काय होतं, प्रत्येक मानव शेवटी जीव आणि शरीर विलगता होते. जर का ह्या विलगतेनंतर जर का कुठल्याही इच्छा शिल्लक असतील तर हा बोगद्यातच तो फिरत राहतो जन्ममरण चक्राच्या, आणि जेव्हा मूळ शून्य स्थितीला येते तेव्हा तो मुक्तीला जातो. ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना म्हणजे ही काय आहे की इथे सुरुवात आहे, म्हणजे एक मोठं सर्कल म्हटलं, आणि ह्या सर्कलच्या मूळ ठिकाणी जिथे सुरुवात झाली तिथेच पोहोचलं म्हणजे मुक्ती आहे. परंतु बाकी मधल्या मोठ्या सर्कलचे जे छोटे छोटे भाग आहेत ते भाग काय आहेत, तर ते जीवन आहे. म्हणून विकारयुक्त मन आहे ते जीवाच्या पहिल्या अवस्थेपासून माणसाच्या तथाकथित प्रगट अवस्थेपर्यंत प्रेरक म्हणून पुढे होत गेलं हे नक्की आहे. परंतु ते होत असताना मूळ जो कामविकार होता, कामविकाराचं अस्तित्व होतं म्हणूनच हा महास्फोट झाला. म्हणजे महास्फोटाच्या आधी काहीच नव्हतं, पण कुठल्या तरी इच्छेने हा महास्फोट झाला, किंवा ह्या अध्यात्मात म्हणतात एकोहम भविष्याम, तो जो परमात्मा होता त्याला माझं अस्तित्व टिकावं म्हणून इच्छा झाली, आणि मग त्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली. परंतु हे जे झालेलं आहे त्यामुळे अस्तित्व म्हणजे कामविकार हा जो भाग आहे तो पहिला आहे, आणि मग कामविकारानंतर पुढे हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. आणि मग ह्या विकारांचा अभ्यास करत असताना आपल्याला कामविकाराचा अभ्यास का करायचा आहे, मुख्य कारण तो बेसिक आहे. आता बघा, अस्तित्व ही सगळी गोष्ट आहे ही कामविकाराशी निगडीत आहे, आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये कायम असतो. म्हणजे आपण जर का 1 वर्षाचा असलो तेव्हा सुद्धा मी असतोच, आपण जर का 45 वर्षाचं झालं तेव्हा सुद्धा मी असतोच, आणि 75 वर्षाचा, 80 वर्षाचं, 85 वर्षाचं मी असतो. म्हणजे हे अस्तित्व जे आहे ते कधीच वेगळं होत नाही. आपल्या अस्तित्वाची जी इच्छा आहे ती कधीच होत नाही, आणि ह्या अस्तित्वाच्या इच्छेतून आपल्याला ह्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सुरू झाल्या. म्हणजे अस्तित्व आणि राग ह्या गोष्टी, किंवा काय म्हणतात ते काम आणि क्रोध, ह्या बेसिक गोष्टी सगळीकडे होत्या. परंतु माणसाची जशी विचार करण्याची शक्ती वाढत घेत गेली, आणि मग त्याला असं वाटत असतं की मला जे सुख मिळतंय ते सुख जे आहे ते सुख अधिकाधिक मला मिळालं पाहिजे, आणि म्हणून काम क्रोधानंतर मोह येतो. मोह म्हणजे काय, मला मिळालं पाहिजे, माझ्या कुटुंबाला मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर मद किंवा काय म्हणतात ते, मला थोडीशी स्टेटस मिळाली पाहिजे, अशा पद्धतीने ते सगळं वाढत गेलं. आणि म्हणून पेशी या व्यक्तीचं शरीर बनायला तयार होतात. त्या सुखाने अन्न मिळवण्यासाठी हे जे म्हणजे शरीर आहे त्यासाठी सगळं सहाय्य करतात. म्हणजे बेसिक गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी पेशी सहाय्य करतात आपल्याला. परंतु ह्या संघटकपणाच्या किंवा व्यक्तिमनाच्या खोट्या अहंकाराचे, खोट्या मागणीचे, खोट्या त्यांच्या ज्या काही गोष्टी हव्यात त्यांना, त्या म्हणजे आपण बघाशी बघितलं की त्याला प्रॉपर्टी पाहिजे, त्याला मान पाहिजे, त्याला सन्मान पाहिजे, त्याचा अपमान होता नाही कामा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या मनाच्या आहेत. आणि ह्या पेशी मनाचा त्याचा संबंध नाही, आपल्या संघटित मनाचा तो संबंध आहे. आणि म्हणून सत्ता, धनसंग्रह, कामविकार, मत्सर संताप, खोटी अनावश्यक माया, हे सगळे जे माणसाच्या गरजा आहेत त्यामुळे पेशींना धक्के बसतात, आणि मग ह्या पेशी कावून जातात, आणि त्याच्यानंतर मग माणसाला परत त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे त्रास सहन करावे लागतात. असाही एक तो भाग आहे. म्हणून विकार ते विकार रोग, म्हणजे विकार हा कामक्रोध मोह हे विकार आहे, बेसिक कामविकार आहे. ह्या कामविकारातून पुढचे विकार डेव्हलप झाले, आणि त्या शेवटी त्या विकारातून माणसाचं आयुष्य दुःखी झालं, रोगी झालं. अशा पद्धतीने ही सगळी सायकल पुढे पुढे चाललेली आहे. मग आपल्या आयुष्यामध्ये, मानवी आयुष्यामध्ये जे प्रश्न निर्माण होतात त्याच्यावर उपाय काय आहे. एक तर आपण जे कर्म करतो त्याचे परिणाम सहन करावे, हा एक भाग, किंवा एक योग्य पद्धतीने विचार करून आपण आपल्या कर्मात बदल करायला पाहिजे. कर्मात बदल केल्यानंतर हळूहळू आपल्याला एक योग्य पद्धतीने त्या निसर्गाशी ॲडजस्ट करता येतं, समतेशी ॲडजस्ट करता येतं. आणि जेव्हा आपण निसर्गाची ॲडजस्ट करतो, आपल्या पेशींचा त्रास कमी होतो, तेव्हा हळूहळू हळूहळू हळू
आपण योग्य पद्धतीने योग्य ट्रॅकवर येतो, असा तो विषय. तर आपण असं का वागतो हे पण स्वामीजींनी पाठ घेतले. तर परिणामांच्या बाबतीत अज्ञान असल्याने असं वागतो. म्हणजे मी आज जे काही केलं त्याने मला आज सुख निर्माण झालं हे मला कळतं, परंतु त्याच गोष्टीचा उद्या मला काय परिणाम होणार आहे हे आपल्याला कळत नाही, म्हणून आपण असे वागतो. तर तिथे दुरुस्ती करायला पाहिजे. आता पहिली निर्मिती होती सुखाच्या निर्मितीसाठी, स्त्री पुरुष संबंध, आणि त्या निर्मितीतून जे काही निर्माण झालं, जे काही होईल ती आवश्यकता होती. पण मग त्याच्या सुरक्षेसाठी धन पाहिजे, बंगले पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, सुखाच्या वस्तू निर्माण करायला पाहिजेत, माझ्यासाठीच पाहिजेत. हे सगळे प्रॉब्लेम होतात, त्यावेळेला गोष्टी निर्माण होतात. आणि अशा पद्धतीने जर का आपण वागत राहिलो आणि ह्याच्यात परत कुणीतरी अडथळा आला तर त्यासाठी आपल्याला जो राग येतो, त्याच्यानंतर जे संघर्ष होतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या वर्तनाच्या भागात शिकायला पाहिजे. हा पण आपण एक वेगळ्या पद्धतीने विचार मागे सुद्धा केला होता, परंतु आता या आढावा घेताना आपण ह्या तिसरा जो पाठ आहे हा आपल्याला कन्क्लूड करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा आपण परत आढावा घेतोय. आता स्वामीजींनी व्हॉट माइंड मीन्स पुस्तकामध्ये एक चॅप्टरचा 6 आहे, त्याच्यामध्ये लिहिलं आहे की माइंड इन इव्हॅल्युएशन थेरी. आणि त्याच्यामध्ये एक सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे, मायक्रोस्कोपिक सिंगल सेल लाईफ विदाउट सेन्स ऑर्गन अँड विदाउट नर्वस सिस्टीम कॅन लर्न. म्हणजे अत्यंत एक जो जिवंत प्राणी आहे, जो एकपेशीय प्राणी आहे, त्या एकपेशीय प्राण्यामध्ये एकच पेशी असते, त्यामुळे त्याला काही मेंदू नसणार, त्याला सेन्स ऑर्गन नसणार, त्याला नर्वस सिस्टीम नसणार, तरी सुद्धा तो शिकू शकतो. आणि ही सलगता जी आहे ती सलगता कशी ह्या पुस्तकात दिलेली आहे, मुळात बघण्यासारखं आहे. हा पुस्तक बघण्यासारखा, त्यातला हा चॅप्टर 6 मधला मी थोडका आढावा घेतलेला आहे. हे कसं स्वामीजींनी सांगितलं आहे, व्हॉट माइंड मीन्स या ग्रंथाच्या 6व्या प्रकरणात मन हे उत्क्रांतीत कसं उत्क्रांत बदल ह्याबद्दलचा विचार केलेला आहे. आता एकपेशी अनेक जीव आपापले जीवन जगत असतात, ते जरी अतिसूक्ष्म असले तरी त्यांच्या हालचालींचा अभ्यास शास्त्रज्ञांना करता येतो. ते तरंगताना, लोळताना, पुढे सरकताना सूक्ष्मदर्शक यंत्रातून त्यांना पाहता येतं. ते त्यांचं अन्न मिळवतात, त्यांच्या आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्या करतात, इतर पेशींशी एकरूप होतात, म्हणजे आणि एकाचे अनेक पण होतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ते करत असतात. म्हणजे ॲमिबिया आणि अनेक जे एकपेशीय प्राणी आहेत ते त्यांचं ऑब्झर्वेशन केलं असताना ऑब्झर्व करणाऱ्या माणसाला एकदम ते कळतं की दे आर अलाइव्ह अँड दे आर लर्निंग टू लिव्ह. छोटे अन्नकण ते आत घेतात. एखादा अनुकूल त्यांना जर का कण दिसला तर त्या कणाला ते एन्सर्कल करून ते शरीरात घेतात. नको असेल तर एखाद्या कणाचा ते स्पर्श टाळू शकतात दूर जाऊन. थोडक्यात त्यांच्या सूक्ष्म अस्तित्वाभोवती असणाऱ्या सूक्ष्म असं म्हणतात त्यांच्या रासायनिक प्रक्रिया निरीक्षण करता येतात. आणि मग एक एकपेशीय प्राणी सुद्धा शिकू शकतो. हा निष्कर्ष स्वामीजीने त्या पुस्तकात काढलेला आहे. डिटेलमध्ये आपण तो बघू शकता. दुसरं मग पुढचं एकपेशीय प्राण्यानंतर पुढची एक स्टेप घेतलेली आहे त्यांनी की वनस्पती शिकू शकतात का. तर जसा एकपेशीय प्राण्यांना किंवा प्राण्यांना कॉन्शियसनेस आहे, जाणीव आहे, तशी वनस्पतीला सुद्धा जाणीव आहे. आणि म्हणतात की बघा की त्या झाडांना आणि काही त्या लाजळू वगैरे सारख्या वनस्पती आहेत त्यांना तर स्पर्श वगैरे कळतोच, त्या रिॲक्टच होतात. परंतु बॉटनिकल रिसर्च हॅज रिव्हील्ड दॅट प्लांट्स आर केपेबल ऑफ रिॲक्टिंग to a broad range of stimuli, including chemicals, gravity, light, moisture, infection, temperature, oxygen and carbon dioxide concentration, parasite infestation, diseases, physical distribution, sound and touch. म्हणजे प्राण्यांचा अभ्यास केल्यानंतर सुद्धा किंवा वनस्पतींचा अभ्यास केल्यानंतर सुद्धा वनस्पतीमध्ये सुद्धा अशी एक कुठली तरी यंत्रणा आहे की त्या यंत्रणेमध्ये त्यांना जीवनासाठी आवश्यक ज्या गोष्टी असतात त्या शिकू शकतात. पुढचा भाग घेतलेला फिश.
आणि व्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असलेले असे प्राणी. तर फिश कॅन लर्न हे पण त्या पुस्तकात त्याने दिलेलं आहे. पुढचा भाग घेतला फिश कॅन लर्न म्हणजे त्यांच्या ज्यांच्या पद्धतीने ऑब्झर्वेशन करून ते डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आता पुढचं त्यांनी एक दिलेलं आहे बीज म्हणजे हनी बीज किंवा या मधमाशा ज्या असतात. तर मधमाशांचा इंटेलिजन्स तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण मधमाशांच्याबद्दल बरंच लिखाण प्रसिद्ध झालेलं आहे. आणि जरी मधमाशा आणि माणसं यांच्याबद्दल संबंध म्हणजे बॉन्ड्स आपला जसा कुत्र्याबरोबर एखादा बॉन्ड असतो किंवा तुमच्या घरात जर का गोठ्यात गाई असेल त्या गायीबद्दल त्याच्याबद्दल असे काही बॉन्ड असतात, किंवा आपण पाळलेल्या प्राण्याबद्दल आपले पोपटाबद्दल किंवा जे काही आपले हे असतात काय म्हणतात टेम्स त्याच्याबद्दल आपले बॉन्ड्स असतात ते आपल्याला समजतात. परंतु मधमाशा आणि मानव यांच्या संबंधीचे जे बॉन्ड्स असतात त्याचा पण अभ्यास केलेला आहे लोकांनी. आणि त्यांच्या हे त्या ऑब्झर्वेशन लक्षात आलेलं आहे की ह्या माशा किंवा असे छोटे छोटे प्राणी जे असतात ते त्यांच्या शेजारी असलेल्या माणसांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हेही शिकू शकतात. नंतर आणखीन एक ह्याचा त्यांनी उदाहरण दिलेलं आहे एका मांजरीचं. या पुस्तकातलं सांगतो मी, व्हॉट माइंड मीन्स म्हणलंय त्या प्रकरणातलं. कॅट, त्याचं नाव विली, त्या कॅटचं नाव आहे. आणि त्याचं त्यांनी दिलेलं आहे की कॅट विलीबद्दल थोडक्यात जे वर्णन ते असं आहे की ऑन मंडे नाईट ॲट 7:45 म्हणजे सकाळी मंडेच्या रात्रीच्या 7:45 वाजता ती जी मांजर आहे ती तिच्या नेहमीच्या ठिकाणाहून निघते. नंतर रस्त्यावर येते, हळूहळू चालायला लागते. नंतर चालता चालता ती सिग्नल लाईट क्रॉस करते. नंतर सिग्नल क्रॉस करून एका ठिकाणी बऱ्याचशा अंतर काढून एका ठिकाणी येते आणि एका विशिष्ट ठिकाणी थांबते, ज्या ठिकाणी काही नर्स ज्या असतात त्या नर्स लोकांच्या डायनिंग रूम आहे. आणि त्या डायनिंग रूमच्या एक विंडो आहे, त्या विंडोच्या खाली ती थांबते. तिथे ती जवळजवळ 2-2.5 तास तिथे थांबते आणि त्या खिडकीतून आत काय काय चाललेल्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या नर्सबायांच्या ते सगळं बघते. त्यावेळेला एक त्या काहीतरी बिंगो नावाचा गेम त्या खेळत असतात आणि तो गेम जेव्हा संपतो तेव्हा परत ती जी विली कॅट आहे ती खाली उतरते आणि चालत 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 आपल्या घरी येते. हा रेकॉर्ड मधला म्हणजे सायंटिफिक रेकॉर्ड मधला हा जो विषय आहे तो त्यांनी तिथे मेन्शन केलेला आहे. थोडक्यात की मांजर सुद्धा एका ठराविक पद्धतीने तिला ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या कसं करायचं हे शिकू शकते. असंच एक उदाहरण आहे घोड्याचं दिलेलं आहे. इंटेलिजंट हॉर्स विच कॅन ऍड, सबस्ट्रॅक्ट, टॉक अँड कुड सॉल्व्ह मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स. 70 ते 72 पानावर आहे बघा की हा सगळा घोडा त्याला एक ठराविक पद्धतीने दिलं तर तो गणित म्हणजे काय म्हणतात बेरजा वजाबाक्या या सगळ्या करू शकतो आणि ठराविक पद्धतीने रिॲक्ट पण करू शकतो. तसाच एक ट्रेडर म्हणून एक मंकी आहे, त्या त्याचं ट्रेडर आहे. या हॉर्सचं नाव हॅन्स त्याने दिलेलं आहे. आणि हा जो आहे त्याच्याबद्दल त्याने ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. व्हेन द सायकोलॉजिस्ट वुड एक्सटेंड हिज हँड टू ट्रेडर अँड से ट्रेडर गिव्ह मी समथिंग. तो सायकोलॉजी जो प्रयोग करणार आहे तो त्या ट्रेडरला म्हणतो अरे मला काहीतरी दे तू. आणि मग त्यावेळेला तो जो ट्रेडर आहे मंकी तो इकडे तिकडे फिरतो आणि मग काहीतरी त्याला मिळतं, एखादा पीस ऑफ पेपर वगैरे तो आणतो आणि त्या ह्याच्या हातात देतो. इफ दॅट डिड नॉट विन हिम एनी फूड इन रिटर्न, म्हणजे त्याला अशी अपेक्षा असते आता हे आणून दिलं तर तू मला काहीतरी दे, पण त्याला काहीच मिळत नाही. मग तो परत जातो, आणखीन काहीतरी शोधतो, आणखीन काही शोधतो, आणखीन 2 वस्तू मिळाली तर तो आणून देतो, 3री वस्तू. आणि असं 4-5 वेळा झाल्यानंतर त्याला असं लक्षात येतं की हा फक्त माझ्याकडून काम करून घेतोय आणि मला तर काहीच देत नाहीये एक्सचेंजमध्ये. त्यावेळेला एकदम तो रागावतो आणि मग तिथे ओरडायला आणि त्याचं राग दाखवायला सुरुवात करतो. हे का घेतलंय त्याने की ह्या सगळ्या म्हणजे एकपेशीय प्राणी, नंतर वनस्पती, त्याच्यानंतर मासे, हनीबी, तुमची मांजर, घोडा, मंकी ही सगळे उत्क्रांतीतले वेगळे वेगळे वाढलेले प्राणी आहे.
आणि मग तिथेच असं त्यांनी म्हटलेलं आहे, इन रिसेंट इयर्स हंड्रेड्स ऑफ सायकोलॉजिस्ट हॅव बिकम क्युरियस टू नो द रिअल फॅक्ट्स अबाउट ॲनिमल्स मेंटॅलिटी अँड पर्सनॅलिटी अँड दे हॅव डिव्हाइस ऑल सॉर्ट ऑफ इंटेलिजंट टेस्ट अँड स्ट्रॅटेजीज टू गेट इनसाइड द वर्ल्ड ऑफ डिफरंट ॲनिमल्स. आणि मग त्यांनी कन्क्लुजन सांगितलेलं आहे, सर्टन ऑर्गॅनिझम्स हॅव ऑलवेज केप्ट अ पेस विथ द डेव्हलप माइंड, द साईज ऑफ द ब्रेन अँड सो विथ द इंटेलिजन्स. थोडक्यात वेगळ्या वेगळ्या प्रयोगातून ह्या सगळ्या प्राण्यांचा जे काही इंटेलिजन्स आहे किंवा त्यांची जी लर्निंग कॅपॅसिटी आहे ती आपल्याला समजता येते. आता मग ह्याच्यातून काय आपण बघितलं की फिजिओलॉजिकल इव्हॅल्युएशन झालेली आहे आणि ती फक्त म्हणजे शारीरिक प्रगती आहे किंवा शारीरिक उत्क्रांती आहे का मानाची सुद्धा उत्क्रांती आहे. सो ॲट इच लँडमार्क ऑफ डेव्हलपमेंट मॅनिफेस्टेशन ऑफ माइंड व्हेरीज इन डिग्री बट ॲट नो स्टेज कॅन इट बी फोर्स बॅक टू टोटल ऑब्झर्वेशन. थोडक्यात प्रत्येक ठिकाणी ह्या उत्क्रांतीबरोबर मनाचं अस्तित्व जाणवतं आणि हा एक जसा शारीरिक उत्क्रांतीचा एक सलग धागा आहे तसा मानसिक उत्क्रांतीचा सुद्धा सलग धागा आहे असं स्वामीजी या ठिकाणी कन्क्लुजन करतायत आपल्याला. आता मग हे जे मन आहे ह्या मनाची व्याख्या काय आहे हा प्रश्न आहे, कारण मनाची व्याख्या अजून विज्ञानाने केली नाही. आणि मग स्वामीजींनी ती एक वेगळ्या पद्धतीने केली, ती आपण वाटलं तर पुढच्या वेळेला बघू, कारण आता मला वाटतं 10 मिनिटं राहिलेली आहेत ना, बरोबर ना खांदे? हॅलो 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 हो दादा. हा, मग मी आता मेडिटेशनकडे जातो, कारण मन म्हणजे काय हा थोडा विषय जो आहे हा समजून घेतला पाहिजे. कारण आपण आतापर्यंत एवढं एस्टॅब्लिश केलं की जी प्रगती झालेली आहे ती शरीराची प्रगती झालेली नाही, त्याच्याबरोबर मनाची प्रगती पण झालेली आहे. आणि मग हे जर का असेल तर मनाची सुद्धा जशी आपण शरीराची रचना किंवा शरीराच्या गोष्टी समजून घेतो तशा मनाच्या गोष्टी सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. आणि सगळा स्वामीजींचा जो काय म्हणतात तो प्रयत्न आहे ह्या ठिकाणी हा एकंदर शरीर आणि मनाची एकत्रता आणि त्याचा एकत्रित अभ्यास आहे. म्हणून मन म्हणजे काय ह्याच्याबद्दलचा वाक आहे. त्याच्यानंतर मनाला जे बेसिक अट्रॅक्शन आहे ते कामाचं आहे, म्हणजे कामविकाराचं आहे. मग काम म्हणजे काय आणि काम म्हणजे काय आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी ही एक सुद्धा एक बेसिक विकार आहे. आणि या सगळ्या विकारांचं व्यवस्थापन कसं करायचं त्याच पद्धतीने ह्या आपल्याला कामाचं विकाराचं व्यवस्थापन केलं पाहिजे. हा सगळा ह्या योगग्रंथाचा विषय आहे आणि म्हणून तो विषय आपण पुढच्या वेळेला बघू. आज आपण एक ह्या पद्धतीने जो काही विषय समजून घेतला, आणि हे मुद्दाम मी एवढ्यासाठी सांगतोय की एक मिनिट हा एवढ्यासाठी आपण ह्याची सगळी चर्चा करतोय, कारण आपल्याला हा विचार जो आहे तो पुस्तक वाचून समजेल. ह्या पुस्तकामध्ये ज्या विविध कथा आणि विविध गोष्टी दिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी एकच सिद्ध करण्यासाठी दिलेल्या आहेत की हा जो बेसिक विकार आहे अनिवार्य आहे, तो टाळण्यासारखा नाहीये, तो कधीही टाळला गेलेला नाही. अगदी पार वैदिक काळापासून आणि पुराणापासून आणि वेद काळापासून सुद्धा तो टाळला गेलेला नाही. ते सांगण्यासाठी विविध गोष्टी दिलेल्या आहेत. त्याचा पर्पज एवढाच आहे. आणि मग तो जर का टाळला गेला नव्हता तेव्हा सुद्धा त्याचा विचार केला होता आणि आता सुद्धा आपण त्याचा विचार करणं आवश्यक आहे. हे सगळं जर का असेल तर आपल्याला हा जो भाग आहे हा व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. हा विषय योग ग्रंथाचा विषय आहे. आणि मग त्यासाठी वर्तन उपाय आणि मग ध्यान उपाय म्हणजे योग उपाय हे दोन्ही उपाय आपण बघतो आहोत. तर ते आपण हळूहळू बघतोय. आज आपण ध्यानाकडे जाऊया. आपण नेहमी ओंकार ध्यान करतोय. खरं म्हणजे शरीराशी संवाद ध्यान दिलेला आहे आणि पुढचे जसे जसे चॅप्टर येतील तसे तसे आपण त्या ध्यानाकडे वळणार आहोत. परंतु ती ध्यान प्रक्रिया जी आहे ती थोडी लेंदी आहे. थोड्या वेळात ती होणार नाही. आपल्याला 15 ते 20 मिनिटं ती ध्यानं करायला लागतील तर आपल्याला ते करायला लागेल. म्हणून आज आपण थोडक्यात तो भाग बघूया. तो भाग असा की आपण ओंकार ध्यान करणार आहोत. ओंकाराची जी काही ही आहे ती मला वाटते मी शेअर करतो तुमच्याशी परत एकदा. मगाशी शेअर करायची आहे.
हां, ही जी ध्यानाची फिगर आहे ही समोर ठेवलेली आहे आपल्याला. आणि हळूहळू ओंकार ऐकत ऐकत ह्याच पद्धतीने आपल्याला मूलाधार चक्रापासून हळूहळू वर जायचं. शांतपणे ओंकाराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. आपलं लक्ष मूलाधार चक्रावर खालच्या असू दे, पाठकण्याच्या तळाशी. आणि हळूहळू या ओंकाराची जी आपण वर्णन ऐकतो आहोत त्या ऐकता ऐकता जेवढं शक्य होईल तेवढं हळूहळू आपलं ध्यान वरवर नेण्याचा सहज प्रयत्न होईल तेवढा करावा. ओंकारामध्ये 3 मात्रा आहेत. एक सुरुवातीची अ आकाराची मात्रा, ती आपला भूतकाळ दर्शवते. नंतर जी मोठी मात्रा आहे ती वर्तमान काळ दर्शवते. लघु मात्रा आहे ती भविष्यकाळ दर्शवते. अर्धमात्रा जी आहे ती कालातीत स्थितीचं दर्शन करते. ओम पासून विश्वाची उत्पत्ती झाली असं मानलं जातं. ओंकाराचं ज्ञान म्हणजेच आत्म्याचं ज्ञान असे मांडुक्य उपनिषदात सांगितलेलं आहे. आणि या ज्ञानाच्या प्राप्तीचा विचार त्यात मांडलेला आहे. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ या ओंकारामध्ये समाविष्ट आहे. यावर शास्त्रज्ञांनी काही केलेले प्रयोग आहेत. त्याप्रमाणे ओम पैकी अनी कंठ आणि श्वासनलिका, ऊ मुळे यकृत आणि म मुळे मेंदू शुद्ध होतो. पार्टिकल थेअरी आणि वेव्ह थेअरी असा शक्ती वहनाबद्दल एक विज्ञानात वाद आहे. शक्ती तरंगरूप आहे की कणरूप आहे का दोन्ही आहे? या सर्व वेव्ह लेंथ, वेव्ह प्रकारांचा आणि कणरूप अस्तित्वाचा ओम मध्ये समन्वय आहे. ओमवरील आपण जर का ध्यान केलं तर हळूहळू मूळ शक्तीशी किंवा विश्वशक्तीशी एकरूपता साधता येते. अर्थात हा दीर्घ अभ्यास आहे. शक्ती समन्वय करत आयुष्य कसं जगावं याबद्दल मार्गदर्शन असं आहे
की मूळ आपण आयुष्यात जन्माला आलो तेव्हा एक मिडियम वेव्हनी आपल्याला उपलब्ध शक्ती मिळाली आणि एका समतोलाचं आयुष्य निसर्गाने आपल्याला सुरू करून दिलं. समतोल पाळणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून जगात असं जगा की तुम्हाला मिळालेली शक्ती विकारामध्ये विनाकारण वाया जाणार नाही. शक्ती उगाच उधळू नका. अतितृष्णा नको, हव्यास नको, समतोल हवा. असं जर आपण जगलो तर भविष्यात जेव्हा शक्तीची गरज लागेल तेव्हा शक्ती कमी पडणार नाही. पण हे आयुष्यात लाटावर खालीवर किती वेळा आम्ही खेळत बसायचं. त्यापेक्षा परमशांतीला जा, अर्धमात्रेला जा, शून्याला जा, शून्याशी भिडण्याचा प्रयत्न करा. आणि ह्यासाठी आपण आपल्या मनाचा आणि शरीराच्या समतेचा संवाद करत आहोत. हळूहळू शांत होत शक्ती जी ऊर्ध्वगामी आहे ती पाठीच्या कण्यातील चक्रांच्या माध्यमातून आज्ञाचक्रापर्यंत नेणं आणि त्या ठिकाणी पूर्ण समर्पित होऊन शून्यवत होण्याचा प्रयत्न करणं. ह्या समर्पणातून केव्हा तरी आपल्याला सत्याचा लाभ होऊ शकेल. अशी ही प्रक्रिया आपण प्रतिमात्मक पद्धतीने आत्ता अनुभवत आहोत. हरिओम हरिओम हरिओम. हं.